अब शुरू होने जा रहा है उल्लासनगर शहर का सबसे बड़ा मुकदमा जनता की अदालत जनता के सवाल रोशन बागुल के साथ। नमस्कार, पब्लिक टुडे इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहत आहोत जनता की अदालत जनता के सवाल। आजचे आपल्या इथं मान्यवर जे उपस्थित राहणार आहेत त्यांचं नाव आहे विश्वास जी सदाफुले। आजचे जे आपले जज आहेत ॲडव्होकेट हेमंत मोकल सर। आज की कार्रवाई शुरू की जाए। सर जी, तुमची सामाजिक चळवळ व तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं आणि कशा प्रकारे झालं? सर्वांना सर्वप्रथम सप्रेम जय भीम, जय शिवराय, जय लवजी, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी पब्लिक इंडिया टुडे तर्फे मला या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे आणि चॅनलचे खूप खूप आभार व्यक्त करतो। गेल्या 30 वर्षापासून मी या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, परंतु मी खरं तर एक ग्रामीण भागातून आलेलो एक व्यक्ती आहे। माझं बीड जिल्ह्यातील साक्षर पिंपरी हे माझं गाव आहे। माझं 5वी पर्यंत शिक्षण माझ्या गावात झालं आणि त्यानंतर 7वीचं शिक्षण माझं आजोळी झालं। 8वी ते 10वी माझं बीड या ठिकाणी आणि कॉलेजचं शिक्षण बीड या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यानंतर मी BEd आणि MA मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये या ठिकाणी केलेलं आहे। माझ्या कार्याची सुरुवात खरं तर माझ्या गावापासूनच झालेली आहे। त्याला कारण हे तसंच आहे की फुले शाहू आंबेडकरी विचारांचे माझ्या कुटुंबामधील जे व्यक्ती होते ते माझे चुलते शिक्षण महर्षी BM सदाफुले साहेब आणि माझे मोठे बंधू UL सदाफुले, ज्यांनी भारतभर बँक कामगारांचा नेतृत्व केलं। ह्या 2 व्यक्ती ह्या माझ्या सामाजिक लढ्यामध्ये माझं प्रेरणास्थान आहे। तसेच माझे वडील सुद्धा गावचे ग्रामपंचायत सदस्य होते, उपसरपंच होते, सरपंच होते आणि त्यामुळे साहजिकच या सामाजिक कार्याची सुरुवात माझ्या कुटुंबातून झालेली आहे। त्यानंतर मी कॉलेजमध्ये गेले असताना आम्ही कॉलेजमधून ग्रामीण भागामधून आलेल्या विद्यार्थ्यांचं एक संघटन तयार केलं, कारण की शहरातली मुलं ग्रामीण भागातल्या मुलांना त्रास द्यायची आणि गोरगरिबाची मुलं ही रूम करून राहायची। रूम करून राहत असताना त्यांना घरी स्वयंपाक बनवून खावा लागायचा आणि अशा वेळी त्यांना सर्वात मोठा प्रश्न होता तो रॉकेलचा, कारण की स्टोव्हवर जेवण बनवायला लागायचं असं। आणि म्हणून आम्ही ज्या आमच्या संघटनेतर्फे पूर्ण शहरभर आंदोलन केलं आणि प्रत्येक महिन्याला 5 लिटर रॉकेल विद्यार्थ्यांना राशन दुकानावर मिळावं अशी मागणी केली। मागणीच केली नाही, त्यासाठी मोर्चे केले, आंदोलन केले आणि कलेक्टरने ती मागणी मान्य करून कोणत्याही राशन दुकानातून विद्यार्थ्याचं कॉलेजचं ID कार्ड दाखवल्यानंतर त्याला महिन्यातून 5 लिटर रॉकेल मिळायचं आणि अशी प्रश्न आम्ही सोडवली आहे। त्याचबरोबर कॉलेजमध्ये असताना मंडल आयोग नामांतराचा लढा हा प्रचंड वेग घेत होता आणि त्या लढ्यामध्ये आम्ही ओढलो गेलो। अनेक केस झाल्या, अनेक आंदोलनं केली। ज्या दिवशी नामांतर झालं त्या नामांतराच्या मध्ये माझ्या गावावर सर्वप्रथम हल्ला झाला। तो माझ्या घरापासून सुरुवात त्यांनी केली जातीवादी लोकांनी आणि संपूर्ण जो दलित वस्ती आहे ती जाळून टाकण्यात आली। परंतु आम्ही सुदैवाने वाचलो, आमच्या कुटुंबातील लोक वाचले, पण जीव घेऊन तेही रानावर लपले असा भयानक अनुभव नामांतराच्या चळवळीमध्ये या मराठवाड्यामध्ये आम्हाला आलेला आहे। त्यानंतर मी 6 डिसेंबरच्या निमित्ताने मुंबईला आलो आणि या ठिकाणी माझे 4-5 चुलते आणि माझे नातेवाईक फॅमिली या ठिकाणी मोठ्या संख्येने राहत असल्यामुळं मी याकडे आलो आणि माझ्या चुलत्यांच्या शिक्षण संस्थेवर जॉईन झालो शिक्षक म्हणून
आणि तेव्हापासून चुलते स्वतःही आंबेडकरी चळवळीचे मोठे कार्यकर्ते होते. त्यामुळे आपोआपच आंबेडकरी चळवळीत या ठिकाणी मी सक्रिय झालो आणि गेल्या 30 वर्षापासून अव्याहतपणे विविध क्षेत्रामध्ये काम करत आहे. विश्वासजी, सामाजिक काम करत असताना तुम्हाला असं का वाटलं का राजकारणामध्ये आपण यावं? गेल्या 30 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण पाहिलं की फार मोठी आर्थिक अडचण आणि जनतेचे लोकांचे जे प्रश्न आहेत ते शासनाशी निगडीत असतात. शासनाशी निगडीत असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला आपण कमी पडतो आणि मग हे प्रश्न जर सोडवायचे असतील, लोकांचे जर विकास करायचा असेल तर आपल्याला प्रशासनामध्ये गेलं पाहिजे, राजकारणामध्ये गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांचे आपण परिपूर्ण प्रश्न सोडवू इच्छू. त्यासाठी मी गेल्या 5 वर्षापूर्वी राजकारणामध्ये एंट्री केली, वंचितमध्ये RPI मध्ये कार्य केलं आणि राजकारणाशी जोडलो गेलो. विश्वासजी, तुम्ही स्वतः एक शिक्षक आहात, तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? आणि आजच्या तरुणांना या कार्यक्रमानिमित्त संदेश देऊ इच्छितो की जग हे स्पर्धेचं जग आहे आणि या स्पर्धेच्या जगामध्ये जर टिकून राहायचं असेल तर तुम्हाला नंबर वन मध्ये आपण कसं राहू, कमीत कमी 10च्या अगोदर कसं राहू असा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याचबरोबर आज जरी या देशातल्या जातीवादी सरकारने आरक्षण जरी नष्ट केलं असेल तर आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे, पालकांनी सुद्धा हे ध्यानात घेतलं पाहिजे की आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये खूप काही मोठ्या संधी, विविध क्षेत्रामध्ये संधी आहेत आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी त्या देशातल्या भाषा शिकून त्या वेबसाईटवर जाऊन आपल्या मुलांना किंवा तरुणांनी परदेशी जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, जेणेकरून परदेशामध्ये तुम्हाला जातीवाद किंवा कोणत्या प्रकारचा त्रास न होता तुम्ही एक चांगलं करिअर करू शकता. हाच मी या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो. विश्वासजी, तुमचे प्रिय मित्र डॉक्टर जानू मानकर यांना तुम्ही राजकीय सल्ला काय देऊ इच्छिता? डॉक्टर जे मानकर हे माझे राजकीय मित्र आहेत, सामाजिक क्षेत्रामधून आमचे मैत्रीचे संबंध आहेत आणि कौटुंबिक मैत्री आमची आहे. तर मी या प्रसंगी त्यांना एकच सल्ला देऊ इच्छितो की जे ते ज्या पद्धतीने कार्य करत आहेत त्यांचं त्यांनी कार्य असंच पुढे चालू ठेवावा. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना त्यांनी तिलांजली देऊन इतर काही गोष्टी करू नयेत, हेच मी या ठिकाणी त्यांना एक मित्र म्हणून सल्ला देईन. सर, माझं नाव रेखा गायकवाड आहे. तुमच्यासोबत जी घटना घडली त्याच्या पाठीमागे डॉक्टर जानू मानकर आहेत, याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? आताच या ठिकाणी माझ्या ताई रेखाताई गायकवाड यांनी जो प्रश्न विचारलेला आहे डॉक्टर जे मानकर यांच्याबद्दल, तर मी या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो की जे काही माझ्याकडून अनावधाने घडलेली घटना होती त्या घटनेच्या संदर्भामध्ये 2 समाजामध्ये वाद लागू नये किंवा संघर्ष निर्माण होऊ नये यासाठी आम्ही समोपचाराने तो प्रश्न त्या ठिकाणी सोडवला होता. परंतु काही समाजातल्या भडकाऊ लोकांनी त्याचा गैरफायदा घेऊन माझ्याशी जे कृत्य केलेलं आहे, तरी पण मी या ठिकाणी शांत राहून 2 समाजामध्ये सलोखा कसा निर्माण होईल असा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये डॉक्टर जे मानकर ते खरं तर हा समोपचाराने सोडवण्यासाठी आलेले होते, परंतु त्या व्हिडिओमध्ये तसं दिसत असल्यामुळे त्यांच्याबद्दल पुऱ्या उल्हासनगरमध्ये जो काही क्षोभ निर्माण झालेला आहे तो गैरसमजातून निर्माण झालेला आहे. कारण की आम्ही 2 ज्येष्ठ लोक जर एकमेकांमध्ये वाद करू किंवा गैरसमज पसरू तर समाज तर एक होण्यास तयार होणार नाही आणि म्हणून आम्ही दोघांनी हा प्रश्न स्वाक्षराने त्या ठिकाणीच खतम केलेला आहे. त्यावर कोणताही वादविवाद असण्याचं काही कारण नाही. जय हिंद सर, जय महाराष्ट्र. माझं नाव रेखा निक्कम आहे.
जर तुम्ही आपलं मानकर सरांना मित्र मानतात तर माझा विषय हा पडला का मित्र मानतात तर तुमच्या गावाला हात नाही टाकला कसा. मी आताच या ठिकाणी त्याच घटनेचं स्पष्टीकरण केलेलं आहे. ते व्हिडिओमध्ये गैरसमज म्हणून लोकांमध्ये गैरसमज पसरलेला आहे, परंतु मानकरांचं त्याच्यामध्ये कसलाही सहभाग मला वाटत नाही. एक मित्र म्हणून माझा विश्वास आहे की त्यांनी यामध्ये अशा प्रकारचं माझ्याबद्दल काही षडयंत्र रचलंय यात मला शंका वाटत नाही. हे मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. येणाऱ्या महानगरपालिका 2025 जी निवडणूक आहे त्याला तुम्ही कशा पद्धतीने बघता आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याला आव्हान देणार आहे दुसऱ्या विरोधकांना. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पॅनल नंबर 20 मध्ये प्रचंड प्रमाणात खिचडी झालेली आहे आणि अनेक वर्षापासून आपण आंबेडकरी विचारांचे जवळजवळ 5,000 लोक त्या ठिकाणी मतदार म्हणून राहत असताना सुद्धा आपल्या विचाराची माणसं त्या ठिकाणी निवडून येत नाहीत आणि समाजाचे प्रश्न खूप मोठे प्रश्न आहेत. महिलांचे प्रश्न आहेत, तरुणांचे प्रश्न आहेत, वृद्धांचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, तर ते सोडवले जात नाहीत. आज आपण पाहतो की आपल्या मुलं शिकत आहेत परंतु त्यांना बेरोजगार आहेत. तर आलेले प्रतिनिधींनी महापालिकेमध्ये कर्मचारी म्हणून आपण प्रश्न केला पाहिजे की किती लोकांना तुम्ही नोकरीला लावलं, किंवा महापालिकेमध्ये अनेक प्रकारच्या वृद्धांसाठी, गरजू महिलांसाठी, विधवा महिलांसाठी, तरुणांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जातात आणि हे प्रशिक्षण आपल्या पॅनलमध्ये किती लोकांना दिले किंवा त्यांचा देण्याचा मानस आहे किंवा त्याच्यातली त्यांना काही माहिती आहे हे प्रश्न विचारूनच खरं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक सुशिक्षित, एक चांगल्या विचारांचे, समाजाला दिशा देणारे आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे, त्याचबरोबर मनापासून समाजाचा विकास करू इच्छिणाऱ्या लोकांनाच जनतेने या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एक हक्काचा माणूस वाटला पाहिजे, विश्वास वाटला पाहिजे की हा माणूस आपल्याला आपले प्रश्न सोडवेल. अशा माणसालाच लोकांनी एकत्रित विचार करून प्रलोभनाला बळी न पडता, दबावाला, दादागिरीला, भाईगिरीला बळी न पडता एक चांगला स्वच्छ उमेदवार निवडून द्यावा, जेणेकरून तुम्हाला हक्काने त्या ठिकाणी जाता येईल. माझं नाव संजय सावते आहे. मी उल्हासनगर 5 नेहरूनगर या ठिकाणी राहतो. सर, आपण शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक असताना बऱ्याचशा तरुणांना प्रश्न पडत असतात की मार्गदर्शनाची आवश्यकता असते. राजकारणी असो, सामाजिक असो, अशा सर्व गोष्टींच्या विद्यार्थ्यांना, युवांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? साहेब, जे माझे बंधू समान आहेत त्यांनी खूप छान प्रश्न विचारलेला आहे की तरुणांना काय संदेश देऊ. खरं तर मी तरुणापेक्षा त्यांच्या आईबापांना पहिला संदेश देऊ इच्छितो की आपली जी मुलं आहेत त्या मुलांना संगत चांगली लावा, जेणेकरून आपली मुलं व्यसनाधीन होणार नाहीत, वाम मार्गाला जाणार नाहीत आणि त्यांना एक नवी दिशा मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न पालकाकडून झाला पाहिजे. परंतु तरुणांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, नोकरीच्या पाठीमागे न जाता उद्योग व्यवसायाच्या केली पाहिजेत. आपण सर्वजण तरुणांना माझं सांगणं आहे की भांडवलाचं बहाणा करून आपण उद्योग व्यवसायाकडे वळत नाही. आज आपण जर पाहिलं तर उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातून लोक येतात, भाजीपाला, छोटे मोठे व्यवसाय करतात आणि चांगला रगर पैसा कमवतात. तर तोच आदर्श आपल्या मुलाने सुद्धा छोटे मोठे व्यवसाय करून, कोणताही माणूस डायरेक्ट मोठा होत नाही, छोट्या मोठ्या व्यवसायातूनच तुम्हाला मोठी संधी प्राप्त होत असते आणि मुलांनी, आजच्या तरुणांनी जास्तीत जास्त उद्योग व्यवसायामध्ये यावं ही मी या ठिकाणी आजच्या तरुणांना सांगू इच्छितो. नमस्कार, माझं नाव रेखा आयरे आहे.
आणि माझी मुलगी दीपाली आहेर या सरांच्याच हाताखाली म्हणजे स्टुडंट म्हणून शिकली आहे 8वी पर्यंत ती. पण सर आता माझा हा प्रश्न आहे, तुम्ही नगरपालिकेच्या निवडणूक उभे राहणार आहात, तर मी इथे राहते 30 वर्ष झाले. नगरपालिकेमधून सर्व आश्वासन देऊन आणि कोणी गटर नाल्या कधी चाळ काही बनवायला आले नाही. तर तुम्ही निवडणूक आता जिंकल्यानंतर, जिंका ही आमची इच्छा आहे, पण जिंकल्यानंतर जे येतात नगरसेवक येतात, सर्व येतात, आश्वासन देतात, हातपाय जोडतात आणि वोटिंग घेऊन निघून जातात आणि आपले घर बांधतात. तर तुम्ही पण तसंच करणार आहात का? ताईने खूप छान प्रश्न विचारलेला आहे. खरोखरच समाजाबरोबर, लोकांबरोबर अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. परंतु आपण ही गोष्ट आता पाठीमागे गेल्यानंतर सोडून देऊया आणि मला संधी जर मिळाली तर प्रत्येक नागरिकांनी जागरूक असलं पाहिजे. नगरसेवकाला प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवली पाहिजे. ती आम्ही आतापर्यंत ठेवली नाही आणि तशी माणसं निवडली नाहीत, म्हणून हा प्रश्न आपल्यासमोर येत आहे. परंतु मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की कुणी तुमचा लहान मुलगा जरी आला आणि त्याने जर सांगितलं की सर ही गटार साफ नाही किंवा इकडे जायला रस्ता नाही किंवा लाईट नाही, तो तुम्ही जो टॅक्स भरताय तो तुमचा हक्क आहे आणि तो तुम्हाला 100% 5 वर्षामध्ये मिळवून देण्याचं मी काम करेन. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय सर नमस्कार. बाबुल सर जय भीम, जय शिवराय. सदाफुले सर जय भीम, जय शिवराय. आज आपल्या बाबुल सरनं जे आपली अदालत, या अदालतमध्ये आम्हाला माहीत पडल्याच्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत आणि अदालतमध्ये, आपकी अदालतमध्ये माणूस हा गेलाच पाहिजे आणि आपला हक्क त्यांना आपल्या समोरच्या व्यक्तीला विचारच पाहिजे, म्हणून आज आम्ही इथे आलो आहोत. तर सरला एकच आमची विनंती आहे की बरेच कितीतरी नगरसेवक आले आणि गेले, पण जे मजदूर माणूस, नागरिकचा मजदूर माणूस आहे आणि नागरिकच्या मजदूर माणसाला आणि त्याच्या परिसरातला जो म्हणतात की गलिच्छ वस्ती सुधारणा जर नगरसेवकला आतापर्यंत काही कारणास्तव थांबवली असती आणि काही कारणास्तव केली असती, पण जर यानंतर जर सुशिक्षित माणूस, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की सुशिक्षित माणूस जर आला असेल पदावर, तो स्वतः तर सुशिक्षित असतो आणि पण दुसरा बनू शकतो. असंच तुम्ही कार्य करावं. जर समजा पहिल्याच लोकांसारखं कार्य झालं असेल नगरसेवकासारखं, तर समाजाची दिशा भुलवण्याची ही जी प्रत्येक वर्षानंतर जी परंपरा आहे ती तुम्ही मोडीत काढावी, हीच आमची विनंती. याच्यावर तुम्ही तात्पर्य चांगल्या प्रकारे काम करावे. माझे मित्र शिवाजी भोये यांनी अतिशय चांगला प्रश्न त्या ठिकाणी आपोआप उपस्थित केलेला आहे की जे काही बांधकाम मजूर आहेत, आज मी या ठिकाणी सर्वांसमोर प्रश्न करतो की गेल्या 35 वर्षापर्यंत अनेक नगरसेवक येऊन गेले, परंतु एकाही नगरसेवकाने हजारोच्या संख्येने राहत असलेले जे काही बांधकाम मजूर आहेत, घरगुती कामगार मजूर आहेत, तर त्यांचं साधं कार्ड काढून दिले का? त्याने साधं कार्ड पण काढून दिलेलं नाही. आणि मी विश्वास देतो की आपल्या भागामध्ये, आपल्या प्रभागामध्ये राहणारे जे काही बांधकाम मजूर असतील त्यांना कार्डच नाही, तर आपल्या ऑफिसमध्ये त्यांच्यासाठी 24 तास सुविधा असेल, जेणेकरून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं त्यांच्या ज्या सुख सुविधा त्यांना मिळतात शासनातर्फे, लग्नासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्याची पूर्तता करून त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या जेवढ्या सोयी आहेत त्या सोयी त्या गोरगरीब कामगारापर्यंत पोहोचवण्याचं काम मी निश्चितच निवडून आल्यानंतर करेल आणि नाही निवडून आलो तरी करतच राहील, त्या ठिकाणी सांगू. नमस्कार, माझं नाव पूजा गायकवाड. मला विश्वासजी सदाफुले यांना प्रश्न विचारायचा आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही एखाद्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर कमेंट करता. सोशल मीडिया असलेल्या प्रसार माध्यमांवर आपण जेव्हा वागत असतो, वातावरणात म्हणजे
जसा फ्लो आलाय त्या प्रमाणामध्ये त्या प्रवाहामध्ये आपण वाहत जातो, प्रवाहामध्ये बोलून जातो, बोलाच्या ओघामध्ये काहीतरी गोष्टी आपल्याकडून घडून जातात आणि त्यावर सलोख्याने मैत्रीपूर्ण संबंधाने आपण त्यावर तोडगाही काढतो, वातावरण शांत करतो, सगळ्या काही गोष्टी होतात, म्हणजे त्यावर पडदाही पडतो. पण पुढे जाऊन महिनाभराचं ते ऑगस्ट महिन्याचं पान पलटलं आणि सप्टेंबर महिना फक्त गेला आणि ऑक्टोबर महिन्याच्या उगवत्या सूर्याप्रमाणे तुम्ही भारतीय लहुजी सेना या संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष या पदावर तुमची नियुक्ती करण्यात आली. ही वर्णी कशा पद्धतीने लागली आणि तुम्ही काय केलं, हे चक्र कसं फिरवलं? अतिशय चांगला प्रश्न माझ्या विद्यार्थिनीने पूजा गायकवाडने विचारलेला आहे. फुले शाहू आंबेडकर आणि बुद्ध यांची प्रेरणाच आहे की करुणा, प्रेम. आपण द्वेषाने कोणालाही जिंकू शकत नाही, प्रेमाने जिंकू शकतो. जरी माझ्या संदर्भामध्ये एका विशिष्ट समाजाकडून काही प्रतिक्रिया घडल्या असतील तर तो संपूर्ण समाज दोषी मानता येणार नाही. जे राजकीय विरोधक असतात त्या विरोधकांनी अशा नवतरुण मुलांना, लोकांना हाताशी धरून काही जरी करत असतील आणि दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील, हे वितुष्ट आंबेडकरी चळवळीला, बहुजनाच्या चळवळीला घातक आहे. आणि म्हणून आम्ही एक समजदारपणाने की आपल्याला त्या समाजाला जर बरोबर घ्यायचं असेल तर आपल्या घरात राहून नाही तर त्यांच्या घरात जाऊन आपल्याला त्यांचं परिवर्तन करावं लागेल आणि आपलं प्रेम त्यांना द्यावं लागेल. या हेतूनं विजय रेड्डी साहेबांचा भारतीय लहुजी सेनेचं ते त्यांच्या मिसेस या ठिकाणी येऊन त्यांनी मला सांगितलं की सर तुमचं कार्य चांगलं आहे, तुम्ही आमच्या बरोबर काम करा. आणि म्हणून मी कोणत्याही प्रकारचं पाठीमागची गोष्ट मनात न ठेवता त्या समाजासाठी सुद्धा काम करण्यासाठी भारतीय लहुजी सेनेचं महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पद या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आणि निश्चितच त्याचा दोन्ही समाजाला खांद्यावर बंधू भाऊ म्हणून एक साथ अनेक प्रश्न उलगडलेले आपल्याला या उल्हासनगरमध्ये दिसतील, महाराष्ट्रामध्ये दिसतील. हीच या पाठीमागची भूमिका आहे. अरुण संभाजी पैठण नाव आहे माझं. जे याच्यामध्ये राहतं कोरोनामध्ये जे तुम्ही अनुदान जे दिलं ते तुम्ही तुमच्या हातातून दिलं की मागच्या दिलं कोणत्याच्या दिवशी आम्हाला सांगा, कारण दिलं तुम्ही हे मान्य केलं आणि कशामुळे दिलं, तुमचं काय पाठीमागे होतं का पुढे होतं? पायकराव यांनी खरोखरच जे लोक विसरलेले आहेत, जे आपण काम केलेले आहे ते विसरलेले आहेत. परंतु कोरोनाचा काळ असा भयानक काळ होता की लोकांना अक्षरशः काम बंद झालेली होती आणि उपासमार चालू होती. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये असल्यामुळं, माझ्या आईचे संस्कार असल्यामुळं, बाबा तू एक भाकर कमी खालीस तरी चालेल, परंतु भावांना किंवा लोकांना, शेजाऱ्यांना, पशुपक्ष्यांना उपाशी ठेवू नको. आणि इतकी मोठ्या संख्येने लोक तडपत असताना, कामासाठी तडपत असताना मग मी माझ्यापासून सुरुवात केली. माझ्या नातेवाईकाला आवाहन केलं आणि माझ्या नातेवाईक मित्रपरिवाराने जवळजवळ मला 3 लाखाची गुगल पे आणि अकाउंट पेवर मदत केली आणि 2 लाखाचे राशन डायरेक्ट मला घरी आणून पोहोचण्याचं काम केलं. आणि मग पुन्हा मला लक्षात आलं की अजूनही लोकांना त्याची गरज आहे. आणि मग मी मोठ्या प्रमाणात NGOचा शोध घेतला आणि माझ्या बहिणीसारख्या मनीषाताई झेंडे त्यांच्या मदतीनं आणि इंटरनॅशनल NGOच्या माध्यमातून जवळजवळ 5 ट्रक माल उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये आम्ही गोरगरीब जनतेला वितरित केला. त्यामध्ये महात्मा फुले नगरमध्ये सावित्रीबाई फुले शाळेमध्ये 5 टन राशन आणि पवार शाळेमध्ये 5 टन असं 10 टन राशन आम्ही या ठिकाणी NGOच्या मार्फत लोकांना मदत केलेली आहे. त्याचबरोबर गोळ्या वाटप केलेल्या आहेत. लसीकरण जवळजवळ 13 शिबिर या ठिकाणी आम्ही लसीकरण केलं आणि आपल्या लोकांना जीव जाऊ नये त्यांना वाचवण्यासाठी आम्ही आमच्या परीनं समता प्रतिष्ठानच्या सर्व सहकार्याने
त्यामध्ये संजय सावते साहेब, तसेच शिवाजी भोळे साहेब, असे सर्व माझे मित्र सहकारी मला मनापासून या ठिकाणी त्यांनी सहकार्य केले. आणि विशेष म्हणजे मला स्वतः कोरोना झाला असताना सुद्धा माझे मित्र ज्ञानेश्वर साठे यांनी माझ्या बरोबर राहून माझी सेवा केलेली आहे आणि आम्ही ते काम पूर्ण केलेलं आहे. हे आशिष काळपणे तालुका जिल्ह्यात सुरुवातीला उल्हासनगर किंवा सरांनी मला कामासाठी मदत केली, खूप काही मदत केली. तर शिक्षक आहेत तुम्ही, एक प्रश्न आहे माझा. आज जे कॉलेज समोर शाळेसमोर आधी स्टॉल आहेत म्हणजे विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहन करता येतील, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कितपत योग्य आहे? नाहीतर RSS आजपर्यंत त्यांना संघटना भारत सरकारने बंदी घालण्यात आली. तुम्ही शिक्षक हा या उद्देशावर तुम्हाला कितपत योग्य वाटतं? मी या ठिकाणी अतिशय चांगला आणि खरोखर RSS वर फार कधी चर्चा केली जात नाही, परंतु या ठिकाणी शेवटची मला प्रश्न विचारला. मी आपणा सर्व जनतेला सांगू इच्छितो की RSS ही देशभक्तीच्या नावावर संपूर्ण देशामध्ये आणि समाजामध्ये विष घालवण्याचं काम करत आहे. विशेषतः मुस्लिम समाजाला आणि आदिवासी दलितांना टार्गेट करून त्यांचं अहित कसं होईल, ते जन्मोजन्मी कसे गरीब राहतील, अज्ञानी राहतील आणि आपल्यावर सत्ता कशी प्रस्थापित होईल, हाच दृष्टिकोन ठेवून ते कार्यरत असतात. आणि त्यांतलाच गोंडस देशभक्ती नावाचं गोंडस ते नाव देत असतात. आणि काल परवा तर कॉलेजमध्ये RSS सदस्य नोंदणीचा कार्यक्रम त्यांनी राबवला. खरं तर भारताचं संविधान बाबासाहेबांनी असं लिहिलेलं आहे की कोणत्याही जाती धर्माला या संविधानामध्ये स्थान नाही, फक्त माणूस म्हणून या संविधानाने सगळ्यांना समान लेखलेलं आहे. आणि अशा प्रकारचं त्यांचं कार्य म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं जातीतेचं धर्मतेचं जे विष पेरण्याचं काम आहे ते अयोग्य आहे. लोकांनीच त्याला लाथोडून लावलं पाहिजे आणि आपल्या तरुण मुलांना वाम मार्गाला वाईट मार्गाला जाण्यापासून रोखलं पाहिजे, हे या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. उल्हासनगर 5 नंबरमधील सम्राट शाळेमध्ये आहे आणि घरांची आम्हाला एकदम जवळच्या प्रेमाने बोलत आहे. आणि माझी इच्छा आहे की या नगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये त्यांनी निवडून यावं, आमची अशी इच्छा आहे. पण निवडून आल्याच्या नंतर आज आपले बहुजन समाजातले मुलं खूप शिकले, बिलकुल DM विभाग झाले, पण ते सुशिक्षित बेकार आहे. तर या सुशिक्षित बेकारांसाठी तुम्ही काय करणार? आज खूप या गोष्टीचा आनंद झाला की ज्यांना मी माझ्या आई चरणी स्थानी मानतो अशा आमच्या आई त्यांनी आज मला प्रश्न केला की तरुणांसाठी म्हणजे आपल्या भावांसाठी आपण काय करणार आहात. तर मी निश्चितच सांगतो की या ठिकाणी उल्हासनगरमध्ये महापालिकेमध्ये जवळजवळ हजारो कंत्राटी कामगार आहेत, परंतु आपल्या नगरसेवकाने किंवा आपल्या प्रतिनिधी आपल्या कोणत्याही मुलाला लावलेलं नाही. परंतु दरवर्षी 50 या हिशोबाने कमीत कमी 5 वर्षामध्ये 200 ते 250 मुलं मुली महापालिकेच्या कंत्राटी का होईना कायमस्वरूपी का होईना कुठे ना कुठे त्यांना काम देण्याचं मी निश्चित काम करेन. आणि त्याचबरोबर जे काही फूड स्टॉल आहेत, फूड स्टॉलच्या माध्यमातून त्यांना स्वरोजगाराचा उपलब्ध करून देण्यासाठी माझा सर्वात मोठा प्रयत्न असेल. त्या गटारीने आल्यापेक्षा सुद्धा या कामाला माझं जास्त प्राधान्य असेल, एवढंच मी या ठिकाणी माझ्या आईला सांगू इच्छितो. आजचा अंतिम निर्णय आमचे जज हेमंत मुगळ सर देतील. आजच्या या पिंजऱ्यामध्ये बसणारे आपल्या सगळ्यांचे परिचित आहेत विश्वासराव सदाफुले यांनी आपल्यापैकी किंबहुना आपले जे वकील आहेत रोशन बागुल यांनी अनेक प्रश्न सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या किंवा शैक्षणिक दृष्ट्या किंवा या परिसरामध्ये असणारे प्रश्न विचारलेले आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांना
विश्वासरावांनी फार यथोचित आणि त्या प्रश्नांचाही विचार करून त्यांचा आदर करून त्यांनी ते प्रश्न कशा पद्धती सामाजिक दृष्ट्या कुठलंही वातावरण दूषित होणार नाही किंवा कुठलेही भेदभाव माणसामध्ये निर्माण होणार नाही. फुले शाहू आंबेडकरांचे विचार जोपासताना अनेक कार्य करत असताना असे प्रसंग आपल्यामध्ये व्यक्तीमध्ये समाजामध्ये येत असतात. अनेक या प्रसंगी मला वाटतं अरुण पाईकराव यांनी विचारलेला प्रश्न आहे, दाभाडे यांनी विचारलेला प्रश्न आहे आणि सुशिक्षित बेकारांसाठी आपण नक्कीच काय कराल यासाठी या माऊलीने विचारलेला प्रश्न आहे. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फार सुंदर आणि चांगल्या भाषेमध्ये आपल्याला पटतील अशा स्वरूपात दिलेला आहे. आमच्या त्या रेखाताई आहिरे आहेत, त्यांनी एक प्रश्न असा विचारलेला आहे की नाले गटारी किंवा गलिच्छ वस्ती याची सुधारणा अगोदरच्या लोकांनी जसे शब्द दिले तसे तुम्ही शब्द देऊन फिरणार तर नाही ना, परंतु त्यांनी सांगितलं असं होणार नाही भविष्यामध्ये, मला एक संधी द्या, मी निवडून आल्यानंतर सगळ्या गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल, इतरांसारखं होणार नाही. खरं म्हणजे लहूजी सेनेचे त्या उपाध्यक्ष झाले आणि त्यांना ते पद ऑफर म्हणून दिलं गेलं की दोन समाजामध्ये कुठेही तेढ निर्माण होऊ नये आणि एक चांगली सलोख्याची फुले शाहू आंबेडकरांचे विचार जोपासत असताना माणसांमध्ये कुठेही भेद असता कामा नये याच्या विचाराचा असताना कुठे गैरसमजामधून व्हिडिओच्या माध्यमातून समाजामध्ये वातावरण दूषित होऊ नये हा विचार करून त्यांनी मोठ्या मनाने हा सगळा परिसर किंवा सगळं वातावरण कसं निवळेल असा विचार करून ते विसरलेले आहेत आणि आपल्या सहकार्याबरोबर ते मोठ्या आनंदाने त्यांच्याबरोबर राहत आहेत असं यामधून दिसतं. अनेक प्रश्न याच्यामध्ये आहेत, डॉक्टरांच्या बद्दल पण आहेत विचारलेले, परंतु डॉक्टरांचा आणि यांचा एक चांगला मैत्रीतुल्य संबंध आहे आणि त्या संबंधाला कुठेही तेढ निर्माण होणार नाही असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मला वाटतं या सगळ्या विचाराचा आपण जर प्रश्नांचा विचार केला तर त्यांनी स्वतःचं आयुष्य बालपणापासून सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये त्यांच्या कुटुंबांमधून सुरुवात केलेली आहे आणि त्यांचे स्वतःच्या एका शिक्षण संस्थेमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांचे जे कोण कार्यकर्ते आहेत, वडील स्वतः उपसरपंच होते त्यांच्या ग्रामीण भागामधून आणि त्यांचे चुलते जे BM सदाफुले इथले कार्यकर्ते आणि मला वाटतं नगरसेवक होते आणि एक चांगलं सुंदर पाठबळ त्यांना तेथे प्राप्त झालं असल्यामुळे त्यांना कुठेही राजकारणात किंवा सामाजिक कारणामध्ये अडचण निर्माण झाली नाही. आता त्यांना राजकारणामध्ये पडण्यामागचा उद्देश असा आहे की समाज कार्य करत असताना कुठल्याही व्यक्तीचा व्यक्तिगत लेवलवर प्रश्न सुटत नाही आणि तो सोडण्यासाठी राजकारणाची पायरी चढणं गरजेचं आहे. अगोदरच्यांनी जे केलं तसं मी करणार नाही की राजकारण हे समाज प्रबोधनाचं साधन आहे आणि ते साधन समाज प्रबोधन म्हणून मी वापरेल अशी त्यांनी अपेक्षा केलेली आहे आणि मला वाटतं याच्यामध्ये ते यशस्वी होतील अशी माझी इच्छा. यांच्यावर जे काही आरोप लावलेले आहेत आणि त्या आरोपाच्या संदर्भामध्ये आजच्या या कारवाईमधून ते दोषमुक्त आहेत असं मी आपल्या सगळ्यांना सांगतो आणि आजची कारवाई इथेच संपली असं जाहीर करतो.